नमस्कार. मी विवेक गोडसे, लाईफ इन्शुरन्स एजंट, BNI सिनियर सपोर्ट डायरेक्टर आणि ट्रेनर. आणि तुम्ही पाहत आहात आय विवेक गोडसे. तुम्हाला माहितीच आहे की 22 सप्टेंबर 2025 पासून LIC पॉलिसीवर कुठल्याही प्रकारचा GST लागणार नाही. पण तरी पण मला काही लोकांनी फोन करून विचारलं की मी दर महिन्याला ECS किंवा ऑटो डेबिटमधनं प्रीमियम भरतोय, तर माझा GST त्या पॉलिसीवर पण कमी होईल का? आणि जर कमी होणार असेल तर मला LICला किंवा बँकेला तसं कळवायला लागेल का? तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही ECS किंवा ऑटो डेबिट थ्रू प्रीमियम भरत असाल तर तुमचा GST तरी सुद्धा माफ होणार आहे, बंद होणार आहे, जर तुमच्या पॉलिसीची ड्यू तारीख 22 सप्टेंबर नंतर असेल तर. आणि तुम्हाला बँकेला किंवा LICला कळवायची जरूर नाही. ऑटोमॅटिकली विदाऊट GST एवढ्या रकमेची रिक्वेस्ट तुमच्या बँकेला जाईल. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील GST संदर्भात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या YouTube चॅनलवर आय विवेक गोडसे एक व्हिडिओ पब्लिश केलाय, ज्याच्यामध्ये 9 नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची GST LIC प्रीमियम आहे का नाही याची उत्तरं मी दिली आहेत. त्या जरूर YouTubeला जा, आय विवेक गोडसेवर तो व्हिडिओ बघा. तुमचे अजूनही काही शंका असतील, प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये टाका. सो मी आणखीन एक व्हिडिओ करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. धन्यवाद.